अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. परमपूज्य गुरुदेवांना विनम्र अभिवादन करतो. गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि ज्यांच्या अथक प्रयत्नातून त्यांनी मला इथपर्यंत आणलं असे आमचे मित्र मार्गदर्शक उठाळ साहेब ताई यांच्यामुळं आज या गावामध्ये येण्याचा योग आला आणि मला मनस्वी आनंद हा होतो. मुठाळ साहेब, तुम्ही अजिबात विचार करू नका, अजिबात स्वतःला, म्हणजे मी खूप वेळापासून पाहतोय तुमची तळमळ, तुमची धडपड की लोक कसे येत नाहीत, लोक कसे येत नाहीत. काही नसतं. 1000 रसिक समोर असणं आणि 10 दर्दी समोर असणं याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. आज इथं जमलेल्या माझ्या ज्या बहिणी आहेत की ज्या खऱ्या अर्थानं रात्री 7 वाजता शेतामध्ये जलतारा प्रकल्प काय आहे तो समजून घेण्यासाठी, तो करण्यासाठी आज धडपड करतायत. म्हणजे जे शेतकरी दिवसा शेतावर जायला तयार नाहीत त्या महिला आज जर संध्याकाळच्या वेळी शेतावर येऊन या प्रकल्पाबद्दल आत्मविश्वास दाखवतायत, या प्रकल्पाबद्दल उत्साह दाखवतायत, तर मी तर असं म्हणतो की गुरुदेवांनी ज्या कामासाठी मला निवडलं आज माझ्या जीवनातला हा सगळ्यात आनंदाचा दिवस आहे, सगळ्यात आनंदाचा. आणि गुरुदेव नेहमी म्हणतात की ज्या घरामध्ये महिलेचा सन्मान होतो आणि ज्या घरातलं नियोजन एक महिला करते त्या घरामध्ये जगातलं सगळ्यात मोठं ऐश्वर्य, वैभव, सुख, समृद्धी नांदत असते. आणि आज मेजर साहेबांनी आणि आमच्या ताईंनी तुम्हाला हा जो मार्ग दाखवलेला आहे या मार्गाने तुम्ही एवढ्या विश्वासानं, एवढ्या उत्साहानं चालतात. याच्यामध्ये खऱ्या अर्थानं येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं खूप काही भलं होणार आहे हे संकेत आज तुमच्या संघटनेमधून आणि तुमच्या या फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या उद्देशामधून दिसतोय. तुमचा टर्नओव्हर किती आहे, तुम्ही काय प्रोडक्शन तयार करतायत, त्याचं मार्केट काय आहे, ह्या फार दूरच्या गोष्टी आहेत. पण आज अशा छोट्याशा गावातून तुमच्यासारख्या महिला एकत्र येत आहेत आणि ते कुठंतरी व्यवसायाचा विचार करत आहेत, नियोजनाचा विचार करत आहेत. आपण म्हणतो ना, 1 बोटानं काम करणं आणि 5 बोटाची वज्रमुठ होऊन काम करणं याच्यामध्ये खूप मोठी शक्ती असते. तर आज मला खूप मनस्वी आनंद होतोय. आज मेजर साहेबांनी मागच्या 2 महिन्यापासून सातत्यानं विनंती केली की सर तुम्हाला या गावामध्ये यायचंय, आणि त्यांना माहीत असेल की मी जर काही व्यस्त कार्यक्रमात असेल किंवा कुठं कार्यशाळा चालू असेल, कुठं व्याख्यान चालू असेल तरच मी फोन उचलत नाही. पण त्याच्यानंतरही मी रिकॉल करतो आणि माझ्या मायबाप शेतकऱ्यांना पूर्णपणे त्यांचं समाधान करण्याचं काम मी गुरुजींच्या आशीर्वादानं करत आलो. आज मला या ठिकाणी बोलून मला जे काही तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे हे शेतकऱ्याच्या समृद्धीचं मार्गदर्शन आहे. मित्रो, आपण मूळ विषयाकडे जाऊया की आपण सगळे शेतकरी आहेत. शेती हा आपला मुख्य व्यवसाय आहे. म्हणून मी माझ्या प्रत्येक जलताराच्या प्रबोधनामध्ये हा पहिला प्रश्न शेतकऱ्यांना मित्रो विचारत असतो की शेती करायला कोणकोणती साधनं लागतात. मला तर माहिती आहेत, मी तर तुम्हाला सांगणारच आहे, पण मला तुमच्याकडून जर कळाली तर मला आणखीन त्याच्यामध्ये आनंद वाटेल की शेती करायला कोणकोणती साधनं लागतात. सांगता येतील ताई तुम्हाला? तुम्ही तर आता करतायत शेती, काय लागतं सांगा सांगा. मागं बसलेले माझे मित्र जे तरुण मित्र ज्यांनी विषमुक्त शेती करण्याचा विडा उचललेला आहे, काय साधनं लागतायत तुम्हाला सांग. बसून बसून बसून, उठून नाही. पाणी लागते, पाणी लागतं, हा, आपण मशागत करतो हे त्याच्यासाठी सामान लागते आणि खात लागते. आज मेजर साहेबांनी खास करून या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि या बाबतीमध्ये भरपूर प्रचार प्रसार केला आणि त्यांनी सांगितलं की पाण्यावर करणारे काम करणारे वायाळ सर आपल्याकडे येत आहेत आणि ते पाण्याचं महत्व आपल्याला सांगणार आहेत. त्यांनी जलतारा प्रकल्प निर्माण केला आणि त्या माध्यमातून आपल्या गावाला आपण पाणीदार करणार आहेत. म्हणून ताई तुम्ही सगळ्यात अगोदर पाणी सांगितलं. पण ज्या गावाला मेजर साहेब मी जातो, ज्या गावात कुठेही माहीत नसतं, जसं आम्ही या प्रकल्पाला 2020ला सुरुवात केली, काहीच माहीत नाहीये शेतकऱ्यांना आम्ही कशासाठी आलो. आणि त्यावेळी मी ज्यावेळेस आमचे मुलं शेतकऱ्यांना जमा करतात आणि मी भाषण करायला सुरुवात करतो त्यावेळी मी त्या शेतकऱ्यांना प्रश्न विचारतो ना, तर मी त्याच्यातली खरी परिस्थिती ताई तुम्हाला सांगतो
की एकाही शेतकऱ्याने मला आजपर्यंत सांगितलं नाही की शेतीला पाणी लागतं म्हणून. दुसरेच उत्तर ते देतात लागणाऱ्या साधनामध्ये. सांगतात बैल लागतात, यंत्र लागतात, चांगल्या दर्जाचं बियाणं लागतं, चांगल्या दर्जाची खतं लागतात, चांगल्या दर्जाचं फर्टिलायझर लागतं. आणि मग शेवटी मला आठवण करून द्यावी लागते की पाणी लागत नाही का. आणि मग ते म्हणतात हो पाणी लागतं. कारण काय की मागच्या 25 ते 30 वर्षापासून आपण बगर पाण्याची शेती करण्याची आपल्याला सवय लागली. बरोबर मी बोलतोय. बरं, अशी परिस्थिती पहिल्यांदा होती का? आज सांगा मला तुमच्या गावामध्ये काय परिस्थिती आहे पाण्याची? किती फूट बोरवेल घ्यावा लागतो तुम्हाला सांगा भाऊ? किती? 1000 ते 1200. एवढा मोठा बोरवेल तुम्हाला खोल घ्यावा लागतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला की 1000 फुटापर्यंत तुमची पाण्याची पातळी गेली. माझा प्रश्न आहे तुम्हाला समोर बसलेल्यांना, तुमच्याच आजोबाला विचारून घ्या की त्यांच्या काळामध्ये जी शेती ते करत होते त्यावेळेस किती फुटावर पाणी लागायचं? किती फुटावर? 50 फुटावर, 100 फुटावर. बरोबर आहे. 40 वर्षापूर्वी हाताने हापसायचे हापशे होते, त्यांची खोली होती मेजर साहेब 30 ते 35 फूट. तुमच्या घरामध्ये विहीर होती, 30 ते 35 फुटावर पाणी होतं. मग हे पाणी 50 फुटावरून 50 वर्षापूर्वीचं 1000 फुटावर गेलं कसं? याचे कारण मीमांसा करणं आवश्यक आहे, याची कारणं शोधणं आवश्यक आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो की आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यासमोर 2 संकट आहेत. नंबर 1, पाण्याची पातळी खोल गेल्यामुळं आर्थिक उत्पन्न कमी झालं. तुम्ही म्हणताल कसं? तुमच्या आजोबाच्या काळामध्ये 12 महिने पाणी होतं आणि 12 महिने शेती केल्या जायची. घरातला एकही माणूस रिकामा नव्हता. घरातले सगळे सदस्य शेतामध्ये असायचे. पाणी असल्यामुळे कोणाला घरी करमणार आहे? मी बोलतो हे खरं आहे ना? बरोबर आहे ही गोष्ट. आणि 12 महिने उत्पन्न. उन्हाळ्यामध्ये पाणी असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये पण टरबूज, खरबूज, काकड्या, भाजीपाला हे ते सगळं. म्हणजे पैशाचं चलन हे 12 महिने चालू असायचं. आणि आता काय झालं? पाण्याची पातळी खोल गेल्यामुळं जिथं 10 पिकं घेणारा शेतकरी होता त्याच शेतीमध्ये आता 2 पिकावर शेतकरी आला. म्हणजे पहिले ₹1,00,000 उत्पन्न होतं, आता 1000 आलं. मी बोलतो हे पटतं ना? बरोबर आहे की नाही ही गोष्ट? हे कशामुळे साध्य झालं? पाण्याच्या कमतरतेमुळे साध्य झालं. आणि दुसरं संकट आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यावर कोणतं आलं माहिती? मागच्या 10-15 वर्षापासून पर्यावरणामध्ये असंतुलनपणा आलाय. तुमच्या लोहारा सांगीवर एखादा ढग येतो आणि अतिवृष्टीसारखा फुटतो आणि पेपरला बातमी येते की अख्खं गाव पाण्यामध्ये डुबलं. सरपंच खरं नाही? असं दरवर्षी आपण पेपरमध्ये आणि बातम्यामध्ये ऐकतो की ढगफुटी झाली आणि गाव पाण्यात गेलं. आणि बघा तुम्ही ही ढगफुटी कधी व्हायली? ही ढगफुटी सरासरी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये व्हायला लागल्या, ज्यावेळी खरीपाच्या पिकाची हार्वेस्टिंग असते. कापूस फुटलेला असतो, आता वेचायचा असतो, पैसे दिसत असतात. सोयाबीन काढायचं असतं, त्याचे पैसे दिसत असतात. मूग उडीद तोडायचे असतात. आणि त्यावेळी ढगफुटीसारखा पाऊस पडतो आणि सगळ्या पिकांचं नुकसान करतो. आणि मग ते पाणी साचून राहून, कारण तो प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस झालेला आहे, पाणी साचून राहून त्या शेतामध्ये चिखल होतो आणि मग त्याला आपण म्हणतो की शेत माझं चिबडलं. मी बोलतोय खरं आहे ना? प्रत्येक गावामध्ये मी एवढा फिरतोय भारतभर मेजर साहेब, प्रत्येक गावामधली 25% जमीन चिबडते. आणि दुसरी शोकांतिका काय की डिसेंबरमध्ये त्या गावातलं पाणी संपत आहे. अशी परिस्थिती अख्ख्या भारतामध्ये मी पाहत आलोय. आणि मग कसं संतुलन बसल शेतकऱ्याचं? कशाला तो शेती करल? कशाला तरुण मुलं शेतीकडे वळतील? आणि म्हणून शेतीला वाईट दिवस आले. या सगळ्या गोष्टींच्या कारणाचं एकच उत्तर जर शोधलं तर फक्त पाणी. पाणी जर शेतीला 12 महिने आलं तर परत शेतकरी पैशावाला बनल, परत शेतकरी समृद्ध बनल, परत बेरोजगारी संपल, तरुण मुलं परत शेतीकडे वळतील. कारण शेती हा एकच व्यवसाय की जो सगळ्यांना नोकरी देईल आणि सगळ्यांना समृद्धता देईल. आणि म्हणून परमपूज्य गुरुदेवांच्या आशीर्वादानं, त्यांच्या प्रेरणेनं, त्यांच्या मार्गदर्शनानं मी डिसेंबर 2006ला आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आलो, आर्ट ऑफ लिव्हिंगचा सदस्य बनलो. आणि तेव्हापासून मी गुरुजींच्या आशीर्वादानं काम सुरू केलं. 2012ला पहिल्यांदा आम्ही जलजागृती अभियानाच्या माध्यमातून नदी पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेतला. हा पहिल्यांदा आर्ट ऑफ लिव्हिंगनं सुरू केलेला शेतकरी बचाव आणि शेतकऱ्यांना पाणीदार करण्याची मोहीम आम्ही सुरू केली. पण ती लिमिटेड होती. एका गावाला एक नदी, 2-3 वर्ष लागायचे नदीचं काम करायला, त्यावर बंधारा बांधणं आणि पाणी अडवणं.
नंतर मी जलयुक्त शिवार अभियानामध्ये काम केलं. नंतर पाणलोट विकासामध्ये टेक्निकल काम केलं. माथा ते पायथ्याचे पाणी फाउंडेशन करतं, सीसीटी करणं, डीप सीसीटी करणं, दगडी बांध करणं, कंपार्टमेंट बंडिंग करणं, या सगळ्या गोष्टी. पण त्यालाही लिमिटेड होतं. एक सीसीटी एका वर्षामध्ये पाण्यानं मातीनं बुजून जायची, परत त्याचं मेंटेनन्स कोणी करत नव्हतं आणि ते पाणी जमिनीमध्ये जात नव्हतं म्हणावं तेवढ्या प्रमाणामध्ये. आणि मग जलताराचा जन्म आणि संशोधन 2020ला आम्ही केलं. त्याची हिस्ट्री मी तुम्हाला सांगणार आहे. तर आज शेतकऱ्याच्या समोरचे हे दोन्ही संकट जलतारानं सोडवलेले आहेत. आज जलतारा प्रकल्प सोशल मीडियाच्या माध्यमातून तमाम जगभर पसरलेला आहे. आज या गावामध्ये मी का आलोय की मेजर साहेबांनी 2 महिन्यापूर्वी माझा व्हिडिओ बघितला आणि आतापर्यंत त्यांनी पाण्यावर असंख्य कामं बघितले, त्यांनी स्वतः केलेत. इथं पाणी फाउंडेशनमध्ये काम करणारे लोक येतात, पण त्यांना जलताराचा प्रकल्प का आवडला? कारण हा अत्यंत सोपा आहे, अत्यंत कमी खर्चिक आहे, शेतकरी स्वतः करू शकतो. अख्ख्या गावानं जर एकत्र आलं आणि अख्ख्या गावानं जर हा प्रकल्प केला तर 100 रुपयाच्या बॉन्डवर लिहून देतो, 2 वर्षाच्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये गाव पाणीदार होईल. जसं 50 वर्षापूर्वी तुमच्या आजोबाच्या काळामध्ये 100 फुटावर पाण्याची पातळी होती, तसं गाव परत एकदा आपण निर्माण करू शकू. इतका सोपा आहे. टेक्निकल पॅरामीटरवर 100% योग्य आहे. याला कुणीच नाकारू शकत नाही, याला कुणीच डोकं लावू शकत नाही. आणि त्याची निर्मिती आणि तो प्रकल्प गुरुदेवाच्या आशीर्वादानं, भगवंताच्या सृष्टीच्या आशीर्वादानं शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं निमित्त मला बनवलं. मी माझ्या जीवनाला आणि माझ्या जन्माला आणि मनुष्य जन्माला अत्यंत समाधानी आणि सार्थकी मानतो की मला माझ्या मायबाप शेतकऱ्यांची सेवा करायला भेटायला. मग काय जलतारा, कशा पद्धतीनं आपण याचं काम करतो, कशी पाणी पातळी वाढते, कशा पद्धतीनं पाण्याचा निचरा होतो, कशा पद्धतीनं शेताची भरण्या वाचून थांबतात आणि शेतकऱ्यांचं 2 पिकावरचं उत्पन्न 10 पिकावर कसं जातं, याची पार्श्वभूमी 2 मिनिटात सांगतो आणि नंतर जलतारा प्रकल्पाबद्दल आपण विवरण ऐकूया. 2012ला गुरुदेवांनी आम्हाला सांगितलं की विदर्भामध्ये आत्महत्या होऊ लागल्या, विदर्भाचं लोण मराठवाड्यामध्ये आलं. आणि मग पाण्यावर काम करण्याचं मी का ठरवलं, मी का वळालो ताई याच्याकडं. 2012ला आम्ही मराठवाड्यातले 2,500 सरपंच लोक बेंगलोरला घेऊन गेलो. निराशेमध्ये, शेती सोडून, राजकारणी लोकांच्या नादी लागून, सगळं म्हणजे शेती व्यवसाय हा कोलमडलेले असे 2,500 शेतकरी असलेले सरपंच आम्ही बेंगलोरला नेले. 3 दिवस त्यांना आश्रमामध्ये ठेवलं. त्यांचं आर्ट ऑफ लिव्हिंगचं सुदर्शन क्रियेचं शिबिर घेतलं. त्यांना खूप बरं वाटलं आश्रम पाहून, गुरुजींना भेटून. त्या सगळ्या 3 दिवसाच्या परिषदेमध्ये, पाणी परिषदेमध्ये पोपटराव पवार होते, अण्णा हजारे होते, अतुल देशपांडे होते पर्यावरण तज्ज्ञ, इंद्रजित देशमुख होते. हे सगळे नावं फार मोठमोठाले. यांनी शेतकऱ्यांचं प्रबोधन केलं आणि सगळ्यात शेवटी गुरुजींनी विचारलं की आपला शेती व्यवसाय कसा आहे. सगळे निरुत्तरित झाले. काय उत्तर देणार आहे? पाणी नाहीये, शेती सोडून दिलीये. तरुण मुलं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा मुलगा आहे तोच सांगतो की तू शेतीत येऊन याच्यात काही पडलं नाही, जा एखाद्या कंपनीमध्ये काम कर. ही वस्तुस्थिती आहे आणि सत्य परिस्थिती आपण तमाम गावागावामध्ये पाहतोय. गावं ओस पडायला लागले, बेरोजगारी वाढायला लागली आहे. आणि मग गुरुजींनी, शेतकरी बोलत नाहीये, काही जण सांगत होते की गुरुजी पाणी नाहीये म्हणून आम्ही शेती सोडून दिलेली आणि आता आमचं आर्थिक उत्पन्न कमी झाल्यामुळं आम्ही निराशेत चाललो, तणावात चाललो. आणि मग गुरुदेवांनी आम्हाला आदेश केला की शेतकरी जगवायचा आहे, तो समृद्ध करायचा आहे, आपल्याला शेतकऱ्याला पाणीदार करायचंय. आणि मग आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आम्ही जलजागृती अभियान सुरू केलं. नद्यांचं पुनरुज्जीवन करणं, ओढ्या नाल्यांचं खोलीकरण, रुंदीकरण करणं, पाण्याला थांबवणं, बंधारे निर्माण करून आणि मग गावं पाणीदार करणं. पण याला थोडी लिमिटेड गावं व्हायचे, खर्च भरपूर लागायचा. मग जलयुक्त शिवार अभियान 2015ला माननीय देवेंद्रजी फडणवीस याच पंचकृषीतलं एक महान व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले आणि जलयुक्त शिवार अभियान ही योजना आली, ज्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणावर पाण्यावर काम झालं. त्यानंतर याच्यातही मी काम केलं. 36 जिल्ह्यापैकी जालना जिल्ह्याचं प्रतिनिधित्व मी केलं. त्यावेळी जलयुक्त शिवार अभियानामध्ये जालना जिल्हा आम्ही महाराष्ट्रात प्रथम आणला. मला महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार देवेंद्रजींनी दिला, तरी माझं समाधान होत नव्हतं. मग मी पाणलोट विकासाच्या कामाकडे वळालो. जे पाणी फाउंडेशन काम करतं त्याला टेक्निकल काम म्हणतात, तांत्रिकदृष्ट्या योग्य काम म्हणतात. माथा ते पायथा, माथ्यावर पडलेला पावसाचा थेंब अडवत अडवत जमिनीत मुरवत आणायचा आणि पाणी पातळी वाढवायची. मग माझ्या भागातल्या 10 गावांना आम्ही पाणलोट विकासाचं काम सुरू केलं.
आणि तेही श्रमदानातून. या 10 गावचे 1000-2000 लोक घ्यायचे, महिला घ्यायचे, मुलं घ्यायचे आणि 85 किलोमीटरच्या डोंगरावर शनिवार रविवार सकाळी 6 ते संध्याकाळी 6 पर्यंत श्रमदान करायचं. सीसीटी करायचे, डीप सीसीटीला पिचिंग करायच्या, दगडी बांध निर्माण करायचे, कंपार्टमेंट बंडिंग करायचे, वृक्षारोपणाचे कार्यक्रम करायचे. यावेळेस एका अमेरिकेतल्या माणसानं माझी फेसबुक प्रोफाईल बघितली आणि त्याने मला फोन केला. तो गुरुदेवांचा भक्त होता, मनू निंबोदरी त्याचं नाव आहे, मूळ केरळाचा आहे. फोन केला आणि मला पण पाण्यावर रुची आहे, मला पण तुमच्यासोबत काम करायचं, मी तुम्हाला भेटायला भारतात यायलो. आणि 8 दिवसाच्या नंतर तो डायरेक्ट माझ्या गावाला आला. मी पाहिलेलं नाही, ओळख नाही, काही नाही, डायरेक्ट आला. 1 महिना माझ्या घरी राहिला आणि 1 महिन्यामध्ये तो सातत्यानं माझ्याबरोबर श्रमदानाला डोंगरावर यायचा. आणि मग आमची चर्चा व्हायची आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी मला भारतातल्या भविष्याची आणि पाण्याची भयावह कथा सांगितली. तो फार मोठ्या पदावर होता, मायक्रोसॉफ्टमध्ये फार मोठ्या सायंटिस्ट लेवलवर होता. त्याचा विषय आवडीचा पाणी असल्यामुळे मेजर साहेब त्यांनी खूप मोठे रिसर्च केलेले होते. त्यांनी मला पहिला रिसर्चचा पेपर दाखवला की भारतात 6 लाख गावं आहेत. त्या 6 लाख गावापैकी 1 लाख गावामध्ये जर 2 वर्षामध्ये जलसंधारणावर आणि पाण्यावर काम झालं नाही तर तिथं मनुष्य पण राहू शकणार नाही आणि तुम्हाला पक्षी पण तिथं वास्तव्य करताना दिसणार नाही. कारण त्या 1 लाख गावांची पाणी पातळी हे 1,500 फूट ते 2,000 फूट खोलवर गेलेली आहे. आणि हे गावात इथला राहणारा शेतकरी आपल्याला वाचवायचा आहे. म्हणून आपल्याला 1 लाख गावात काम करायचं. मी तर 2 मिनिट स्तब्ध झालो. 1 लाख गावात काम करायला किती साधन सामुग्री लागल. पण माणसाच्या जीवनात ज्यावेळी गुरु येतात त्यावेळी अशक्याला शक्य करणं ही ताकद गुरु देत असतात. आणि माझ्या जीवनात ज्या दिवशी गुरुजी आले होते त्या दिवशी मी फक्त एकच ठरवलेलं होतं की मानवी जीवनामध्ये असं अनन्यसाधारण काम करून दाखवू की आपल्या गुरुची शान आणि मान ही जगभरामध्ये वाढली पाहिजे. आणि मग त्यांनी मला महाराष्ट्राचं चित्र सांगितलं की महाराष्ट्रात 44,000 गावं आहेत, त्यापैकी 28,000 गावं डिसेंबरमध्ये टँकरची वाट पाहत आहेत आणि इथला शेतकरी पूर्णपणे पाणी वाचून कोलमडून पडलाय. म्हणून आपल्याला नद्यांचं खोलीकरण रुंदीकरण करून किंवा पाणलोटाचं काम करून 28,000 गावावर 1 लाख गावं करायचे म्हणल्यावर आपल्याला 28 जन्म घ्यावी लागते. म्हणून आपल्याला असं काहीतरी तंत्रज्ञान शोधावं लागेल की जे एका वेळी 1000 गावामध्ये होईल, एका वेळी 2000 गावामध्ये होईल आणि शेतकऱ्यांना विश्वास पटल्याच्या नंतर एकाच वेळी हे आंदोलन अख्ख्या भारतात उभा राहील, जगात उभा राहील. आणि मग मला जलतारा प्रक्रियेचा गुरुदेवांनी एक संदेश दिला आणि मग त्या मनून आणि मी याच्यावर प्रयोग करायला सुरुवात केली. काय जलतारा प्रक्रिया? बघा, जलसंधारणामध्ये 3 प्रकारे काम केलं जातं. नंबर 1 लाईन ट्रीटमेंट, म्हणजे नद्यांचं नाल्यांचं खोलीकरण करणं, रुंदीकरण करणं, बंधारे बांधणं आणि पाण्याला अडवणं. त्याचं पर्क्युलेशन काही एरियामध्ये होतं आणि मग आपण बागायतदार शेतकरी बनतो, पण त्याला लिमिटेशन्स आहेत. दुसरा प्रकारे जलसंधारणामध्ये वॉटरशेड मॅनेजमेंट, ज्याला पाणलोट विकास असं म्हणतात, माथा ते पायथ्याचे पाणी फाउंडेशन काम करतं. आणि तिसरा प्रकारे एरिया ट्रीटमेंट. पहिल्या दोन्ही प्रकारामध्ये लिमिटेड आहे, त्याला वेळ खूप लागतो, पैसा खूप लागतो आणि कमी काम होतं. पण एरिया ट्रीटमेंटमध्ये एका वेळी कितीही गावामध्ये तुम्ही काम करू शकता. आणि मग आम्ही एरिया ट्रीटमेंटच्या स्केलवर असणाऱ्या या कामाच्या तंत्रज्ञानाकडे संशोधन करायला सुरुवात केली. मग जलताराची आयडिया डोक्यात आली. जलतारा काही नवीन काहीच नाहीये. बघा, शासनाची एक योजना होती मायमावल्यांनो, इथं बसलेल्या शेतकऱ्यांना, विहीर पुनर्भरण आणि बोर पुनर्भरण, ज्याला अनुदान होतं. पण त्या योजनेमध्ये काय टाकलं होतं मेजर साहेब? विहिरीच्या 10 फूट परिघामध्ये 4 शोष खड्डे करा आणि त्याला दगडानं भरून घ्या, किंवा वीट टाका किंवा कोळसा टाका किंवा वाळू टाका, आणि त्याला 5,000 रुपये खड्ड्याला अनुदान होतं. बोर पुनर्भरण, बोरला पुनर्भरण करा, त्याच्या भोवताली 2 शोष खड्डे करा आणि पाणी पातळी वाढवा. छतावरचं पाणी, आपल्या घरामध्ये बोरवेल असेल तर तो पुनर्भरण करा. मी विचार करायचो की विहिरीच्या सभोवताली 10 फुटावर खड्डे करायला लावतात, त्याला पैसे द्यायला लागले तर, आणि त्या शेतकऱ्याला 100 एकर शेती आहे, 100 एकर मधलं पाणी वाहून चाललंय. माहिती आहे तुम्हाला आज पाणी पातळी खोल का गेली भैया? पाऊस पडतो ना, होऊन जातो, पावसाळा थांबायला जागा नाहीये. आणि पाण्याची साठवणूक कुठे आहे मित्र?
माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे आणि हे खरं आहे की पाण्याची साठवणूक जमिनीच्या वर नाहीये. जमिनीच्या वर जे धरणं, जे बंधारे तून पाणी साठवलेलं हे कृत्रिम आहे. 40 डिग्री सेल्सिअसच्या वर आता उन्हाळ्यामध्ये मार्च एप्रिलमध्ये टेम्परेचर जाऊ द्या, 2-2 फुटानं 3-3 फुटानं पाणी पातळी खोल जाते. म्हणजे त्याचं बाष्पीभवन होऊन ते पाणी उडतं. पाण्याची खरी साठवणूक जमिनीच्या भूगर्भात आहे. उत्तर आहे त्याचं, पॅरामीटर आहे, टेक्निकल त्याला पुरावा आहे. विहीर कुठं खोदतो आपण दिनेची? जमिनीच्या खाली. बोरवेल कुठं घेतो आपण? जमिनीच्या खाली. पाणी कुठं लागतं? जमिनीच्या पोटात. म्हणजे मागच्या 30 ते 35 वर्षापासून इतक्या विहिरीचं खाणं चालू आहे, इतके बोरवेल घेणं चालू आहे, जमिनीतलं पाणी उपसणं चालू आहे, भरणं बंद आहे. तुमच्या गावाला पाऊस पडतो, शेतात जाऊपर्यंत एक थेंबही तुम्हाला सापडत नाही, लगेच वाहून जातो. बरोबर ही गोष्ट. आणि मग मी विचार केला मेजर साहेब की शेतातला पाऊस पडायला वाहून चाललाय, आपण शेताचंच पुनर्भरण जर केलं तर पाण्याची पातळी निश्चित वाढणार. बरोबर ही गोष्ट. आणि मग जलताराची आयडिया माझ्या डोक्यात आली. त्याचं संशोधन मी माझ्या स्वतःच्या शेतात केलं. मला 50 एकर शेती, 25 एकरचा एक प्लॉट आहे, 25 एकरचा एक प्लॉट आहे. दोन्ही प्लॉटमध्ये 2 विहिरी आहेत. एका 25 एकरच्या प्लॉटमध्ये मी शेती हातात घेतल्यावर विहीर खोदली, पण एका 25 एकरमध्ये माझ्या आजोबानं 65 वर्षापूर्वी एक विहीर केलेली 8,000, 10 फुटाचा परिघ आहे आणि 42 फूट खोल आहे. ती विहीर 2018ला म्हणजे 19ला 2019 पर्यंत डिसेंबरमध्ये कोरडी व्हायची, एक थेंब पाणी नसायचं. आणि माझ्या 25 एकरमध्ये एकही हिरवं पान नव्हतं कुठं. सगळीकडं डिसेंबरमध्ये उन्हाळा, का पाणीच नव्हतं. प्यायला बाटलीमध्ये पाणी न्यायचं. त्यामुळे आम्ही जनावरं पाळू शकत नव्हतो, गायी पाळण्याची इच्छा असतानाही पाळू शकत नव्हतो. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपण इथं पहिला प्रयोग करू. कारण मी आजपर्यंत जे काही काम केलं ते स्वतःवर अगोदर प्रयोग केले आणि त्याच्यानंतर मग लोकांना सांगितले. मग माझ्या 25 एकरमध्ये मी ठरवलं की माझ्या शेतात जे पाऊस पडतो आणि जो वाहून जातो, असं प्रत्येक एकरामध्ये त्या पाण्याला मला थांबवायचं, नुसतं थांबवायचं नाही तर जमिनीमध्ये न्यायचं. मग काय केलं मी माहितीये, माझ्या 25 एकरमध्ये 1 एकरमध्ये जो पाऊस पडतो, तुम्हाला सांगतो जलतारा प्रक्रिया काय. 1 एकरमध्ये पाऊस पडल्यावर ते पाणी वाहायला लागल्यावर ते पाणी कुठं जाऊन थांबणार? सगळ्यात अगोदर ज्या कोपऱ्याला उतार आहे त्या कोपऱ्याला. मग त्या उताराच्या कोपऱ्याला मी काय केलं, एक 4x4 आणि 6 फूट खोल मुरुम लागेपर्यंत एक शोष खड्डा जेसीबी मशीननं खोदला. म्हणजे त्या एकरातलं आलेलं पाणी डायरेक्ट त्या खड्ड्यातून जमिनीमध्ये जाईल. असं माझ्या 25 एकरमध्ये मी 30 खड्डे केले. तसं एकरी एकच खड्डा लागतो, पण काही काही ठिकाणी उतार जास्त असल्यामुळे 2 खड्डे केले. असे 30 खड्डे केले. आणि मग माझ्या लक्षात आलं की पाण्याबरोबर माती वाहून यायलीये आणि त्या मातीनं तो खड्डा बुजाला दिनेश भाऊ. मग काय करावं? मग लक्षात आलं की मातीपासून जर खड्ड्याला वाचवायचं असेल तर त्याच्यात दगड टाकू. मग विहिरीचे निघालेले दगड काळ्या पाषाणाचे ट्रॅक्टरमध्ये भरले आणि ट्रॉलीने हायड्रॉलिक करून खड्ड्यात टाकून दिले आणि व्यवस्थित लावून घेतले. असं 30 खड्ड्यामध्ये 30 ट्रीप दगडाने भरून घेतल्या. हे काम मी केलं एप्रिल आणि मे महिन्यामध्ये. मग उत्सुकता होती की आता माझ्या शेतातलं पाणी बाहेर जाणार नाही, खड्ड्यातून जमिनीत जाणार. पावसाळा मधपर्यंत वाट पाहिली. पहिला पाऊस सुरू झाला. माय मावल्यांनो, शेतकरी बांधवांनो, मला एवढी उत्सुकता होती मेजर साहेब, मी छत्री घेऊन त्या मुसळधार पावसामध्ये शेतात गेलो. उत्सुकता होती की किती वेळ पाणी खड्ड्यातून खाली जाईल. पहिल्या खड्ड्याजवळ जाऊन उभा टाकलो. इतका मुसळधार पाऊस पडू लागला, पाण्याचे लोंढेचे लोंढे येऊ लागले आणि त्या खड्ड्यातून भाड 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 जमिनीच्या पोटात जाऊ लागले. मी 20-25 मिनिट एका खड्ड्याजवळ उभा राहिलो. मला वाटलं आता भरण मग भरण, आता भरण मग भरण, पण खड्डा काही भरत नव्हता. पाणी खालीच चाललं होतं. पळत दुसऱ्या खड्ड्याकडे गेलो, त्याच्यातूनही हीच परिस्थिती. तिसऱ्या खड्ड्याकडे गेलो, त्याच्यातूनही ही परिस्थिती. 30 खड्ड्याकडे बेफान होऊन पळत होतो. कोणताच खड्डा भरत नव्हता मेजर साहेब. जे पाणी येईल पावसाचं ते जमिनीच्या पोटात चाललं होतं. कारण त्याची भूकच एवढी होती आणि खाली एवढं कोरडं पडलं होतं 1000 फुटापर्यंत. कधी भरणार आहे ते? एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला की आपण केलेलं काम सार्थकी लागायला लागले. आणि मग माझ्या शेतामध्ये अगोदर माझी जी विहीर होती आजोबाने केलेली 42 फुटाची, ती जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यावर जुलैमध्ये 5 फूट पाण्यानं भरायची, ऑगस्टमध्ये अर्धी भरायची, सप्टेंबरमध्ये पूर्ण भरायची आणि ऑक्टोबरमध्ये मोटर चालू केली की नोव्हेंबरमध्ये कोरडी भरायची. दुसऱ्या दिवशी मी परत शेतात आलो मित्र, डोकून पाहतो तर त्या पावसामध्ये पहिल्या दिवसाच्या जे 30 खड्ड्यातून पाणी जमिनीत गेलं होतं ते पाणी विहिरीतून वर यायला सुरुवात झाली. पहिल्याच पावसामध्ये 5 फूट पाणी आलं. एवढा आनंद झाला. मग लगेच तांत्रिक विचार सुरू झाले की हे पाणी 25 फुटातलं जमिनीत गेलं आणि तेच माझ्या विहिरीतून वर आलं. 100%.
कारण त्या पाण्याला जिथून मार्ग आहे बाहेर यायला, बोरवेल असू द्या, विहीर असू द्या, तिथूनच ते बाहेर येणार. दुसरा पाऊस सुरू झाला, त्याच्यामध्येही त्या खड्ड्यातून पाणी जमिनीत गेलं, अर्धी विहीर भरली. 3 पावसामध्ये माझी 42 फुटाची विहीर काठोकाठ भरली, 3 पावसात. आणि माझ्या या 25 एकरामध्ये 10 एकरचं क्षेत्र असं होतं की जिथं अति पाऊस पडल्यावर 10-10, 15-15 दिवस पाणी साचून राहायचं, गुडघ्या इतकालं, कमरा इतकालं. त्याही क्षेत्रामध्ये मी जलताराचे शोष खड्डे केले होते, दगड भरून टाकले होते. म्हणजे अक्षरशः यावेळी जर पाऊस पडला तर असं पाण्याचा तलाव साचल्यासारखं दिसायचं. आणि या खड्ड्यामुळे काय झालं मित्र, दुसऱ्या दिवशी सकाळी येऊन पाहिलं ते एकही थेंब पाणी नाही. पूर्ण खड्ड्यातून त्या पाण्याचा निचरा झाला आणि पाणी जमिनीमध्ये मुरलं. मला गॅरंटी पटली की आता माझा मायबाप शेतकरी हा जगणार, वाचणार आणि लखपती होणार. आणि मग मी ठरवलं गुरुजींच्या आशीर्वादानं की आता आपल्याला हा प्रोजेक्ट समाजासाठी आणि जनतेसाठी आणि शेतकऱ्यासाठी राबवायचा. मग माझ्या डोक्यात आलं की आपण माझं गाव वाटूर आहे, या अख्ख्या वाटूरच्या शिवारात करू, वाटूर पाणीदार करू, पण परत वाटूर एकच पाणीदार बनत. कारण आजपर्यंत एकच गाव आदर्श बनले. मला हे उदाहरण ठेवायचं होतं जगासमोर की मी 4 वर्षाचा पायलट प्रोजेक्ट करत आणि 4 वर्षामध्ये 221 गावं पाणीदार करत. मग मी माझ्या तालुक्याची निवड केली. मंठा, परतूर आणि जालना 3 तालुक्याचा मिळून आमचा मतदारसंघ आहे 221 गावचा. 2021ला मी 4 गावांची निवड केली, पळसखेडा, मेसखेडा, झाटखेडा आणि पिंपरखेडा. या ठिकाणी आम्ही कोविडमध्ये काम केलं. ज्या पिंपरखेड्याला, ज्या पळसखेड्याला डिसेंबरमध्ये टँकर यायचं, माझी विनंती आहे तुम्हाला एका दिवशी सहल काढा, अभ्यास दौरा करा आणि या आमच्या पळसखेड्याला. ज्या पळसखेड्याला डिसेंबरमध्ये टँकर यायचं आणि जानेवारीमध्ये लोक गाव सोडून निर्वासित व्हायचे, आज त्या पळसखेड्याला 12 महिने पाणी आहे. 12 महिने. एक पिकावरचा शेतकरी 10-10 पिकापर्यंत पोहोचलाय. सगळे शेतकरी पत्राच्या घराच्या जागेवर आरसीसीच्या घरं बांधून समृद्ध बनले, फक्त पाण्यावर. आणि मग एका वर्षात 4 गावं केले. आणि मग लक्षात आलं की आपल्याला 221 गावं करायची. माझ्या मित्रानं मला भरपूर मदत केली. गुरुदेवांच्या आशीर्वादानं आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या सोशल प्रोजेक्टच्या माध्यमातून जलतारा सेव्ह ग्राउंड वॉटर नावाचं फाउंडेशन माझ्या मित्रांनं तयार केलं. आणि वेगवेगळ्या कंपन्यांच्या मदतीतून CSR मधून आम्ही 221 गावाचा पायलट प्रोजेक्ट सुरू केला. 2022ला आम्ही 50 गावं एका वेळी केली. 2023ला 84 गावामध्ये काम केलं. आणि या वर्षापर्यंत परतूर, मंठा आणि जालना तालुक्यातल्या 181 गावामध्ये 86,500 जलताराचे शोष खड्डे आम्ही निर्माण केले. आणि 2.25 लाख जमीन, 2.25 लाख एकर जमीन जी कोरडवाहू होती ती बागायती केली. आणि मग जलतारानं झालं काय, कल्पना करा तुम्ही. ही एरिया ट्रीटमेंट मी आधीच सांगितली तुम्हाला. आम्ही एखाद्या गावामध्ये, आता तुमचा लोहारी सांगवा आहे, या गावाला जर 5,000 एकर जमीन असेल तर मी सांगन 5,000 शोष खड्डे करा आणि 5,000 शोष खड्डे दगडानं बुजून घ्या. बरं, याला काय लागतं? हे इतकं सहज आहे, इतकं सोपं आहे. एका वर्षामध्ये तुम्ही अख्खं गाव करू शकता. आम्ही एका वर्षी 84 गावं केली. याला काय लागतं? याला फक्त 2च साधनं लागतात दिनेशभाऊ. नंबर 1 JCB मशीन जी खड्डा करणार, आणि नंबर 2 खड्डा भरण्यासाठी दगड. मग आम्ही काय करतो, म्हणजे जे आम्ही आमच्या भागामध्ये केलं. बरं, याची विशेषता अशी होती की मग हे काही कॉन्ट्रॅक्टर सारखं काम होऊ नये. मेजर साहेब, जाणं, मशीन घेऊन खड्डा करणं आणि दगड भरणं हे कॉन्ट्रॅक्टर सारखं होईल. गुरुदेवाच्या आशीर्वादानं आम्ही याला एक जन आंदोलन बनावं असं स्वरूप दिलं. ज्या ज्या गावाच्या आम्ही निवडी केल्या त्या गावातून 2 सुशिक्षित बेरोजगार मुलं जलतारा सेवक म्हणून याच्यावर कामावर घेतले. त्याच गावातली JCB मशीनवाल्यांना काम देऊन टाकलं. आणि मग या 2 मुलांना, या 50 गावच्या 100 मुलांना आम्ही युवक नेतृत्व प्रशिक्षण, YLTPचं प्रशिक्षण दिलं. मी स्वतः त्याचा ट्रेनर आहे. माझ्या गावाला आर्ट ऑफ लिव्हिंगचा आश्रम आहे गुरुदेवांचा. 2 वेळा गुरुदेव माझ्या गावाला येऊन गेलेत. मुख्यमंत्री शिंदे साहेब जलतारा प्रकल्प पाहायला येऊन गेलेत. 50,000 शेतकऱ्यांच्या कार्यक्रमात त्यांनी भेट दिली, प्रतिनिधित्व केलं. मग यांना 10 दिवसाचं प्रशिक्षण दिलं, जलताराचं टेक्निकल प्रशिक्षण दिलं आणि याला तांत्रिक गोष्टींबरोबर जोडलं. जलताराचं एक ऍप आहे. त्या ऍपमध्ये आम्ही गावांचा पूर्ण प्री सर्व्हे करतो. या लोहारी सांगामध्ये किती कुटुंब राहतात, किती एकर शेती आहे, सर्वे नंबर काय, गट नंबर काय,
दिनेश भाऊचा गट नंबर काय, तुम्हाला किती शेती येतं, त्यांना विचारा. आता गाडीत त्यांचा सर्वे करून टाकला आम्ही, केला ना. आता इथे जेवढे मार्किंग केले हे जिओ टॅगिंग आमच्या ऍपमध्ये कॅप्चर करून टाकले. म्हणजे एखाद्या वेळेस 5 वर्षाला तुम्हाला खड्डा सापडला नाही, मला फोन करा, मी तुम्हाला खड्ड्याची जिओ टॅगिंगचं मार्किंग दाखवतो. म्हणजे याला तांत्रिक दृष्टिकोनातून जोडलं. आणि एखाद्या गावाचा पूर्वीचा इतिहास काय हे पण कळणं महत्वाचं आहे. त्यांना विचारलं आमच्या माणसानं, तुमच्या शेतात विहिरी किती आहेत, बोरवेल किती आहेत, तुम्ही पीक कोणते घेतात, पाणी पातळी किती आहे, सगळं काही. मग हे ऍप डेव्हलप करून याच्यामध्ये हा डाटा कॅप्चर केला. आणि एप्रिल मे महिन्यामध्ये जेसीबीच्या माध्यमातून शेत रिकामे होतात, रब्बीची हार्वेस्टिंग होते, त्यावेळी जेसीबीनं मशीन घेऊन जाणं. आमचे मुलं प्रत्येक शेतकऱ्याला शेतात घेऊन जातात, ज्या कोपऱ्याला पाणी येऊन साचतं त्या कोपऱ्याला मार्किंग करतात आणि जेसीबी खड्डा करते, शेतकऱ्यांना तो खड्डा दगड टाकून बुजायचा. बस इतकं सोपं काम आहे. आणि या जर तुम्ही कल्पना करा, या लोहारी सावंगाला 5,000 एकर शेती आहे आणि 5,000 एकरवर पाऊस पडतो आणि वाहून जातो. खरं आहे. जर 5,000 शोषखड्डे आपण इथं केले, दगडानं जर भरले, तर पावसाळ्यातल्या 4 महिन्यातला एक तरी थेंब वाहून जाईल का मित्रा? जाईन का? जाईन तर कुठं जाईल? जमिनीत. म्हणजे तुमच्या बँकेत स्टोअर व्हायला येतो. मी तर नेहमी सांगत असतो की घरी पाणी प्यायला माठ आणि रांजण असतो, तो भरावा लागतो सकाळी घरातल्या एका माणसाला. त्याला ड्युटी असते, आईला, एखाद्या महिलेला, नाही तर कुणाला तरी. ताई खरं आहे, सकाळी उठल्या ते भरून ठेवा. हौद असतो सांडपाण्यासाठी, टाकी असते, ती भरून ठेवली तर आंघोळ करता येते, कपडे धुता येते. कल्पना करा बरं, एका दिवशी तो पाणी भरणारा माणूस उठलाच नाही, पाणी निघून गेलं. माठ कोरडा, रांजणं कोरडा, हौद कोरडा आणि टाकी कोरडी. त्या दिवशी सगळे बगर आंघोळीचे, बिस्लरी आणून पाणी प्यावं लागणारे. मेजर साहेब खरं आहे ना? तीच परिस्थिती. आज या गावाच्या शिवारामध्ये पाऊस पडतो, पण कुणीच जबाबदारी घेणं या पावसाला थांबवायची आणि जमिनीच्या भूगर्भात न्यायची. मी तर असं सांगतो की 4 महिन्यामध्ये जर या 5,000 एकरवर 5,000 शोषखड्डे बनले, तर तुमचा 4 महिन्यातला पाऊस हा तुमच्या बँकेमध्ये स्टोअर करायला लागतो. जसं एखाद्या माणसाकडे, दिनेश भाऊकडे जर जास्त पैसे झाले तर ते पटकून बँकेत जातात आणि मॅनेजर त्यांना म्हणतो की तुम्ही जर एफडी केली ना तर याला व्याज दर जास्त भेटत. आणि मग आपण एफडी करतो. खरं नाही? बरोबर आहे की नाही गोष्टी? आणि एफडी केल्यामुळं मग ते पैसे जास्तीच्या पट्टीमध्ये आपल्याला भेटतात आणि मग ज्यावेळी आपल्याला उपयोग करायचा असतो त्यावेळी आपण त्याचा उपयोग करतो. जलतारानं पाण्याची जमिनीच्या तुमच्या भूगर्भामध्ये एफडी करून ठेवली. 4 महिन्याच्या पावसाळ्यामध्ये त्या पाण्याला बँकेच्या अकाउंटमध्ये, म्हणजे तुमच्या जमिनीच्या भूगर्भामध्ये साठवा आणि हिवाळा आणि उन्हाळा 4 महिने तुमच्या विहिरीतून आणि बोरवेलमधून त्याला वापरा. पटतं नाही? पटतं का नाही पटतं? आणि आज शेतकऱ्याच्या समोरचे जे 2 संकट होते, पाणी पातळी खोल गेली, ती पण झपाट्यानं वाढली. म्हणजे कल्पना करा तुम्ही. मग याचे टेक्निकल पॅरामीटरवर आम्ही 4 वर्षामध्ये खूप रिसर्च केले की एका एकरमध्ये जर एक खड्डा केला तर तो 4 महिन्याच्या पावसामध्ये किती पाण्याला खाली नेतो. माझा मित्र सायंटिस्ट आहे, त्यांनी एक रिसर्च पाठवला मला. आता मला मेजर साहेबांनी पण सांगितलं की एका पावसाळ्यामध्ये 48 लाख लिटर पाणी एका एकरामध्ये पडतं. मी तुम्हाला म्हणलो नाही मगवा, आमच्या मेजरमेंटनुसार 700 मिलीलिटर ते 1100 मिलीलिटर पाऊस जर एखाद्या गावाला होत असेल तर एका एकरामध्ये 60 लाख लिटर पाणी पडतं. आणि ते 60 लाख लिटर पाणी आपण वाया घालायला लागलो. आमच्या मित्राने एक रिसर्च केला की यातलं 80% पाणी वेस्टेज आहे. असं समजा की त्या 1 एकर पासून खड्ड्यापर्यंत येईपर्यंत उरलं फुटून गेलं दुसरीकडे. 20% पाणी जर 4 महिन्याच्या पावसामध्ये खड्ड्यातून खाली गेलं तर त्याचं कॅल्क्युलेशन आहे, एका खड्ड्यातून एका एकरामध्ये 3,60,000 लिटर पाणी जमिनीच्या भूगर्भात चाललंय. आणि 5,000 गुणिले 3,60,000 करा, कॅल्क्युलेटरमध्ये आकडाच बसत नाही. एवढं पाणी तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये साठवायला लागला. आणि दुसरं, कितीही पाऊस पडू द्या, 12 तासामध्ये पाण्याचा निचरा होतो, वाहून जाणारी माती तिथंच थांबते. म्हणजे शेतकऱ्याच्या समोरचे दोन्ही संकट संपले. आज 181 गावात काम केलं. माझी विनंती आहे तुम्हाला पाहायला या. जसं राळेगण सिद्धी पाहायला लोक जातात, हिवरे बाजार पाहायला लोक जातात, आज तमाम जगातले लोक, भारतातले लोक, वेगवेगळ्या खेड्यापाड्यातले लोक हा प्रकल्प पाहायला आमच्या गावाकडे येतात. आणि आल्याच्या नंतर मग त्यांच्या मनात असणार खड्डा काय करण. आज काय मानसिकता झाली तुमची आमची माहिती आहे का? एखाद्या मोठ्याला यांच्यासारख्या गावात येऊ द्या, बरं आपलं गाव पाणीदार करायचं आणि शेतकऱ्याला म्हणले आता काय करायचं आपल्याला सांगा, पैशाची काळजी करू नका. लोकांची मानसिकता काय माहिती आहे का?
पहिले लोक म्हणतात आपल्या गावाला धरण करा, बरोबर आहे ना, धरण करा, धरणाला कमी जागा लागते, बरोबर आहे की गोष्ट. म्हणजे आपली मानसिकता आहे गाव पाणीदार करण्यासाठी धरण पाहिजे, गाव पाणीदार करण्यासाठी नदी पाहिजे, त्याच्यावर मोठाले बंधारे पाहिजेत, कॅनल पाहिजेत, पाईपलाईन पाहिजेत, तर गाव पाणीदार होतं. जलतारा प्रक्रियेनं ह्या सगळ्या पॅरामीटरला बाजूला ठेवलंय. आज माझ्या गावात, माझ्या भागामध्ये असे काही गावं आहेत की ज्यांना नदी नाही, धरण नाही, कॅनल नाही, पाईपलाईन नाही, कुछ नाही, आणि त्या गावामध्ये आम्ही 100% एरियावर जलतारा केलाय. वाडेगाव पांढुर्णा नावाचं गाव आहे, ज्या गावाला कुठलाही सोर्स नाहीये, त्या गावातल्या 650 एकरवर आम्ही 650 सोर्सखड्डे केले. माझं चॅलेंज आहे तुम्हाला, उद्या मोटरसायकलला किंवा तुमच्या गाडीला सेल्फ मारा आणि गाव पाहायला या. मे महिन्यामधल्या 25 तारखेला विहिरीतून 5 फुटाहून तुम्ही पाणी घेऊ शकता. 50 फुटाच्या विहिरी 45 फूट पाण्यानं भरलेल्या आहे, कारण इतकं पाणी जमिनीमध्ये मुरलंय. एकही इंच जमीन कोणाची चिबडत नाही. आणि शेतकऱ्याचं आर्थिक उत्पन्न कधी वाढतं माहिती तुम्हाला? आम्ही हाडामासाचे शेतकरी आहेत. असं म्हणतात की खरीपाची पेरणी जर मृग नक्षत्रात झाली तर शेतकऱ्याला मुंह मागे उतार येतो, बरोबर आहे की गोष्ट? 7 जून ते 20 जून, बरोबर आहे दिनाची बस. आणि रब्बीची पेरणी जर हस्त्र नक्षत्रात झाली तर शेतकऱ्यांना, म्हणजे ज्वारी पहिले पूर्वीच्या काळामध्ये अंबर होते माहिती आहे, पुरत नव्हते, अशी परिस्थिती होती. आज काय परिस्थिती आहे शेतकऱ्याची माहिती आहे? ज्वारीचं खळं करणं, तिकडं टेम्पोमध्ये 2 पोते भरणं, तिकडंच व्यापाऱ्याला विकणं, सोयाबीन करणं, तिकडं शेतातच विकणं. ताई मी बोलतोय आई, खरं नाही ही परिस्थिती आहे. आणि मागच्या 25 वर्षापासून हे इनबॅलन्स चक्र झालंय आणि जलतारानं ते बॅलन्समध्ये आणलंय, याचा मला आनंद आहे खूप. आणि म्हणून हा जलतारा प्रकल्प करत असता असं कधीच माहित नव्हतं की याला एवढी प्रसिद्धी भेटल, जगाच्या पाठीवर जलतारा जाऊन पोहोचल. आज मला लोहारी सावंगेला येऊन तुमच्या समोर बोलण्याची संधी भेटल, हे सगळे गुरुदेवांचे आशीर्वाद आहे. मी निमित्त आहे, मी फार भाग्यवान समजतो की त्यांनी मला या कार्यासाठी निवडलं. 2023ला 2 फेब्रुवारी गुरुजी आणि एकनाथ शिंदे साहेब आम्ही एक मेळावा घेतला जलताराचा, 50,000 शेतकऱ्यांचा. त्या कार्यक्रमाला आले होते. माझ्या गावाला 4,000 लोकसंख्येचे 2दा गुरुजी येऊन गेले. शिंदे साहेब तर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि पहिल्याच कार्यक्रमाला आले होते. आज मनरेगा योजनेमध्ये पण जलताराला घेतलेलं आहे. मनरेगात जे बसतात ते मनरेगातून करा, जे बसत नाहीत ते स्वतः करा. आणि मग माझे काही व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा नावाच्या युट्यूब चॅनलवर आमचे मित्र दीपकजी गुंडगे ते शेतीमध्ये असे वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या लोकांना भेटतात आणि त्या प्रयोगाची माहिती जगातल्या शेतकऱ्यांसमोर मांडतात त्यांच्या युट्यूब चॅनलवरून. त्यांना 10 लाख फॉलोअर्स आहेत युट्यूबला, फेसबुकला. ते असेच मला फोन करायचे की सर मला जलतारा प्रक्रिया काय समजून सांगा. मी म्हणायचो या. मग पहिल्यांदा त्यांची माझी भेट झाली आणि उन्हाळ्यामध्ये आम्ही काम करत होतो. 7 किलोमीटर मी त्यांना पायी नेलं. पायी जातानाच त्यांनी ओळखलं की हा काहीतरी ध्येयवेडा माणूस काहीतरी करायला लागलाय. आणि मग त्यांनी लाईव्ह व्हिडिओ बनवला माझा 26 मिनिटाचा की कशा पद्धतीनं एकरामध्ये मार्कआउट करतात, कशा पद्धतीनं जेसीबी त्या एकरातल्या कोपऱ्यावर जिथं पाणी येऊन साचतं तिथं खड्डा करते, त्याला शेतकरी कसा दगडानं भरतात, हे सगळं काही त्यांनी लाईव्ह चित्रण पाहिलं. आणि मग मला प्रश्न विचारत गेले की हे सुचलं कधी, याच्या पाठीमागचं रहस्य काय, तुम्हाला जलतारा नाव का सुचलं, मग तुम्ही याच्यावर कशा पद्धतीनं काम केलं, किती शेतकऱ्यांना याचा फायदा झाला, त्याच्या यशोगाथा काय येतात. आणि मग हे सांगत सांगत पहिला व्हिडिओ प्रसारित झाला. कधी कल्पनाही केली नव्हती की या व्हिडिओला एवढा प्रतिसाद भेटल. 60 लाख लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि त्याच्यावर त्यांनी माझा मोबाईल नंबर टाकला आणि मला 500,000 फोन रोज येऊ लागले. माझा स्वभाव असा आहे, मी स्वतःच्या जीवनाला शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि गुरुसेवेसाठी वाहून घेतलेलं आहे. तुम्हाला मला सांगायला माझं मोठेपण 1% मला कुठं सांगावं वाटत नाही, पण माहिती असावी म्हणून मुद्दाम सांगतो. मी सिनियर कॉलेजला प्रोफेसर होतो. 29 वर्ष मी नोकरी केली. प्रोफेसर म्हणजे आमच्या एज्युकेशन डिपार्टमेंटमधली सर्वोच्च पदवी, त्याच्यावर काही नाहीये. मला 2,78,000 रुपये मासिक पगार होता. पण माणसाची प्रगती झाल्याच्या नंतर किंवा तुम्ही समाजाचं काम करत असताना मला कॉलेजला जाणं होईना गेलं. महिना मग इकडेच फिरायचो, याच्या वावरात जाय, त्याच्या गावाला जाय. आणि मग मला थोड्या अडचणी येऊ लागल्या. मग मी माझ्यामुळं कुणाला अडचण येऊ नये म्हणून मी ठरवलं, माझ्या नोकरीच्या 8 वर्ष शिल्लक असताना मी 2032ला रिटायर होतो. मी ठरवलं की आता आपल्याला त्या सेवेला विराम द्यायचा, रिटायरमेंट घ्यायची आणि पूर्ण वेळ माझ्या मायबाप शेतकऱ्यांच्या सेवेसाठी जीवनाला समर्पित करायचं.
आणि मग मी ज्यावेळेस हा निर्णय घेतला, गुरुजींना विचारलं, त्यांना विचारल्याशिवाय तर मी काही करत नाही. त्यांनी आशीर्वाद दिले. घरच्यांना सांगितलं की मी रिटायरमेंट घ्यायला लागलोय. आमच्या घरच्यांनाही आश्चर्य वाटलं नाही मेजर साहेब, कुणालाच नाही. पण माझ्या 84 स्टाफ मेंबरला फार आश्चर्य वाटलं की 2.25 लाख रुपयाची नोकरी माणूस सोडायला. लगेच त्यांनी मला 5 मिनिटात हिशोब करून दाखवला की 2032 पर्यंत 6.5 कोटी रुपये तुला येणार होते आणि हे पाण्यावर सोडायला लागतात. आणि मी म्हणलं माझ्यासाठी पैसे सर्वस्व नाहीयेत. मला माझा मायबाप शेतकरी जो शेतीपासून वंचित व्हायला लागलाय, माझ्या शेतकऱ्यांची मुलं पैसा नसल्यामुळं आज उच्च दर्जाचं शिक्षण घेऊ शकत नाहीयेत. माझ्या शेतकऱ्याचा मुलगा पाणी नसल्यामुळं, पैसा नसल्यामुळं आज बेरोजगार बनायला लागलाय. मला माझ्या जीवनाचं सार्थक करायचं आणि गुरुचं कार्य करायचं म्हणून मला पाण्यावर काम करायचंय. माझ्यासाठी पैसा ही संपत्ती नाहीये. मला माझा मायबाप पैशावाला करायचा आहे, ती माझी संपत्ती. आणि मग मी 6 जुलै 2024ला रिटायरमेंट घेतली आणि 100% शेतकऱ्यांसाठी काम करतो. आज ह्या गावाला, उद्या त्या गावाला, उद्या त्या गावाला, परवा त्या गावाला, बस असे प्रबोधन करणं, काम करणं, रानावानामध्ये जाऊन शेतकऱ्यांना मार्किंग करून देणं. माझ्यासोबत 200 जलतारा सेवकांची मुलं आहेत, म्हणजे टीम आहे 200 पोरांची. कोणत्याही शेतकऱ्यांना कुठेही बोलू द्या, एखाद्या शेतकऱ्याचा फोन येतो. कल्पना करा, आता माझं गाव आणि ह्या गावाचं अंतर आहे 430 किलोमीटर. 430 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही इथं आलोय. एखादा माणूस 430 किलोमीटर प्रवास करून आल्याच्या नंतर मला पहिले झोपू द्या आणि मग उद्या बोला. बरोबर आहे ना? आताही तुम्ही मला 430 किलोमीटर प्रवास करायला लावा आणि सकाळी मार्किंग करायला लावा, आम्ही करतो. कारण हा पॉवर जो आहे ना, हा पॉवर आहे गुरुदेवांचा, हा पॉवर आहे सुदर्शन क्रियेचा. जी साधना आम्ही करतो ना दररोज, ती ऊर्जा आहे. आणि एखाद्या ध्येयानं माणूस जर पछाडला तर हे सगळं साध्य होऊ शकतं. आणि मग या व्हिडिओनं क्रांती केली, हे जल आंदोलन बनलं. मग शेतकरी फोन करतायत की सर आम्हाला मार्गदर्शन करा, आम्हाला उतार कळत नाही, तुम्ही काढून द्या. बस लगेच 2 पोरांना मी सांगतो की जा त्या शेतकऱ्याच्या शेतावर, बस त्यांना मार्किंग करून द्या, उभा राहून काम करा, दगड कसे टाकतात ते. आणि मग या 1 एकरमध्ये हा 4x4 6 मीटरचा खड्डा केल्यावर, दगडानं भरल्यावर दरवर्षी त्याच्यात पाऊस पडून माती भरून तो खड्डा भरून जातो. मग त्याचं मेंटेनन्स कसं करायचं, ही पण सिस्टीम आम्ही डेव्हलप केली. कसं करायचं बघा, हे खूप स्वस्त आहे, खूप सोपं आहे. याला जेसीबी मशीन आणि दगड लागतात. जलसंधारणामधला सगळ्यात सोपा कार्यक्रम म्हणजे जलतारा आहे. उदाहरणार्थ, एका पावसाळ्यामध्ये 4 महिन्यामध्ये पाण्यासोबत माती जाऊन बसते. दुसऱ्या वर्षी उन्हाळ्यामध्ये जसं आपण शेताची नांगरणी करतो ना, त्यावेळी या खड्ड्याला पूर्ण दगडाला बाहेर काढून घ्यायचं. त्याच्यातली माती 2 दिवस ते दगड उन्हाला वाळू घालायचे, माती गळून पडते, खाली उतरून खड्डा साफसूफ करायचा आणि परत दगड टाकून द्यायचे. पुन्हा 4 महिन्याच्या पावसाळ्यामध्ये पाणी आत घ्यायला दगड तयार. दरवर्षी 1 दिवसाचं हे मेंटेनन्स प्रत्येक शेतकऱ्यांना प्रत्येक खड्ड्याचं करायचं. याला पैसे लागतात का? लागत नाही. जसं मोटरसायकलची सर्व्हिसिंग करायला आपण गॅरेजमध्ये नेली की तो मेकॅनिक त्याचं कार्बोरेटर पेट्रोलनं धुतो, फिल्टर पेट्रोलनं धुतो, की त्याची फायरिंग सॉफ्ट होते आणि ॲव्हरेज वाढतं. दिनेश भाऊ खरं आहे नाही? बस तसं याचं मेंटेनन्स करायचं. 1 खड्डा 25 वर्ष, कारण दगड झिजत नाही, तोच दगड परत परत टाकायचा त्याच्यामध्ये. इतकं सोपं काम आहे. आणि एका वेळी गाव जरी एकत्र आलं, आता माझ्याकडं मेजर साहेब गावच्या गाव भेटायला येतात, टेम्पोची टेम्पो येतात. तुम्ही नाव ऐकलं असेल, आमच्या भागातले एक प्रसिद्ध आमदार आहेत सुरेश धस, खूप प्रसिद्ध आहेत. त्यांनी 500 शेतकऱ्यांच्या टीमला जलतारा प्रकल्प पाहायला पाठवलं. 500, त्याच्यात 100 तसे सरपंच लोक होते. असे खूप लोक पाहायला येतात. आणि मग पाहायला आल्यावर एक आत्मविश्वास येतो की एका खड्ड्यातून पाणी किती जातं. मी आता तुम्हाला व्हिडिओ दाखवले सगळ्यांना, आश्चर्यचकित झाले लोक सगळे. काही काही तर म्हणतात की खड्ड्यातून किती पाणी जातं. मी डायरेक्ट 5च्या मोटर पंप खड्ड्यात सोडून देतो. किती वेळ पाणी जातं तुम्हीच पहा. कारण जमिनीची भूक एवढी मोठी आहे की ते भरणारच नाहीये. आणि त्याला 40-50 वर्ष झालेत आपण काढण्याचं काम करतोय, हे भरण्याचं काम. तर जलतारा अत्यंत सहज, सोपी, मोठ्या प्रमाणावर करणारी प्रक्रिया आहे. बघा ना, 4 वर्षामध्ये आम्ही 181 गावं पाणीदार केले. आणि आता हे जल आंदोलन बनलंय. शेतकरी स्वतःच्या स्वतः करतो. एखाद्या शेतकऱ्याला 10 एकर जमीन आहे, उदाहरणार्थ दिनेश भाऊला 15 एकर जमीन आहे. काय लागणार आहे? 1 जेसीबी. 15 एकरमध्ये 15 शोष खड्डे करायचे, एकरी 1 खड्डा. एका तासात जेसीबी 3 शोष खड्डे करते किंवा 4 करते. म्हणजे 5 तासामध्ये 15 खड्डे व्हायचे. 5,000 रुपयात 15 खड्डे.
आणि दगड, एखाद्या विहिरीचं निघालेलं जे दगड असतो काळा पाषाण तो आणून टाकून द्या. म्हणजे किती कमी पैशामध्ये हे व्हायला लागले. मित्र हो, आमच्या भागामधले काही उदाहरणं सांगतो, काही यशोगाथा सांगतो. ढोसकाळ नावाचं एक गाव आहे, प्रभाकर देशमुख नावाचे एक शेतकरी येतात. 2021ला मी त्यांच्या शेतात गेलो. 40 एकर शेती होती. 3000 सीताफळाचे झाडं होते, 1000 केशर आंब्याचे झाडं होते. आणि पहिल्यांदा मी जलताराच्या प्रबोधनाला त्या गावात गेलो. मला एक जणांनी विनंती केली, आमच्या प्रगतशील शेतकऱ्यांचं शेत पाहायला चला, फार सुंदर आहे. ज्यावेळेस मी दुपारच्या वेळी त्यांच्या शेतात गेलो, 5 टँकरनं पाणी आणत होते. 5 विहिरी होत्या आणि 5 बोरवेल होते. दरवर्षी एक बोर घ्यायची. एक बोर घ्यायचा म्हणजे 1 लाख रुपये लागतात. 50,000 बोरला भोकाड पाडायला आणि 50,000 पाणी बाहेर काढायला मोटर पाईपलाईन. बरोबर आहे ना? आणि जमिनीत असेल तर येईल ना. व्यवहारात एक म्हणे ना, आडात असेल तर पावऱ्यात येईल. आरच कोरडा पावरा किती हलवा, काय येणार आहे? खरे की नाही शेतकरी मित्र? आड भरणं महत्वाचं आहे. आणि मग त्या गावात आम्ही जलताराचं काम केलं. 3 वर्षामधला चमत्कार सांगतो ढोसकाळचा. त्या माणसाला 5 विहिरी होत्या, आज 2 विहिरी. म्हणजे तशी एकच विहीर, दुसरी विहीर सबस्टिट्यूट शेवटी त्यांना सुरू करावं लागते. एक विहीर 40 एकरला पाणी पुरवते. 1 एकरचं शेततळ केलं होतं माणसानं 15 लाख रुपये खर्च करून. मागच्या वर्षी शेततळ मोडून टाकलं. त्याचा व्हिडिओ आहे आता, आपली शेती आपली प्रयोगशाळा. आणि तो 1 एकर शेत त्यांनी आता वहितीमध्ये आणलं. म्हणजे 25-30 हजार रुपये एकरी उत्पन्न त्यांचं सुरू झालं. म्हणजे हे काम जलतारानं केलेलं आहे. तर माझी विनंती आहे की सगळ्यांनी स्वतः हे करू शकतात. एकत्र आलात सगळेजण मिळून जलतारा जेसीबी मशीन लावा. आज माझ्याकडे तुम्हाला सांगत होतो, गावच्या गाव येतात आणि मग ते सगळं पाहिल्याच्या नंतर, ती शिवार फेरी केल्याच्या नंतर मला प्रश्न विचारतो, सर आम्ही करावं कसं याला? मग मी सांगतो त्यांना, याला जेसीबी लागते, करा वर्गणी आणि लावा जेसीबी आणि दगड स्वतः आणा. मग ते म्हणतात इकडे तिकडे पाहतात. मग मी त्यांना एक प्रश्न विचारतो, तुमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह होतो का? सगळे म्हणतात हो, फार मोठा होतो. आम्ही निवृत्ती महाराजाला बोलवतो, यांना बोलवतो, त्यांना बोलवतो. मग त्याला कसं करता? ते म्हणले वर्गणी करतो. वर्गणी कशी करता? ते म्हणले आम्ही एकरावर ठरवलेलं आहे. म्हणलं काय एकर? म्हणले 300 रुपये एकर माणशी. दिनेश भाऊला 15 एकर आहे, 15 त्रिक 45, 4,500 रुपये यांनी वर्गणी द्यायची. मी म्हणलं मग यावर्षी आपल्याला जलताराचं काम करायचं, आपण 500 रुपये एकरनं वर्गणी करू. 300 रुपयाचा सप्ताह तुमचा चालू ठेवा. मी म्हणत नाही बंद करा म्हणून. बरोबर आहे? बस उरलेले वरचे 200 रुपये आहेत का, त्या 200 रुपयामध्ये आपण जेसीबी मशीन लावू सगळेजण मिळून. काय हरकत आहे? आणि तुम्हाला जर वाटलं की 200 रुपये बुडणार आहेत तर मला उसने द्या, मी तुम्हाला एका वर्षात 2,000 रुपये व्याजानं देतो. म्हणजे 10 पटीत तुम्हाला मी परतफेड करतो. कारण अख्ख्या गावामध्ये जर काम झालं तर एका वर्षामध्ये आम्ही ज्या गावात काम केलं, म्हणजे आम्ही काम केलं म्हणून आमच्या बढाया मारायच्या नाहीयेत. आम्ही ज्या गावात 100% काम केलं त्या गावाची आम्ही तपासणी करून घेतली एका थर्ड पार्टीकडून. एक कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं की आम्ही इथं 1000 शोषखड्डे 1000 एकरवर केलेत. 4 महिन्याच्या पावसाळ्यामध्ये इथली पाणी पातळी किती वाढली, लोकांची पीक परिस्थिती किती वाढली, आर्थिक उत्पन्न किती वाढलं, अतिवृष्टीमध्ये होणारं नुकसान किती कमी झालं, याची तपासणी करून आम्हाला अहवाल द्या. जिस्ट नावाची एक इंटरनॅशनल कंपनी आहे, गुगलवर सर्च करा. त्यांनी सर्वेक्षण केलं. त्यांनी सर्वेक्षणामध्ये सांगितलं की 1000 एकरवर 1000 जलताराचे शोषखड्डे केले. 700 मिलीलीटर पाऊस या भागामध्ये पडला तर एका सीझनमध्ये या गावाच्या एरियातली 14 फूट पाणी पातळी वाढली. 14 फूट म्हणजे जोक नाहीये. टीएमसी मध्ये पण आकडा येत नाहीये, इतकं पाणी पातळी वाढली. अतिवृष्टीमध्ये होणारं नुकसान 0%, 1% एकाचंही अतिवृष्टीमध्ये नुकसान झालं नाही. रब्बीची पेरणी 100% एरियावर झाली. आर्थिक उत्पन्न 42% एका सीझन मध्ये वाढलं. कसं? हरभऱ्याला ज्यावेळेस रब्बीच्या सीझन मध्ये पाणी द्यायचं असतं त्यावेळेस जर तुमच्याकडे पाणी असेल, कोरडवाहू हरभरा 5 क्विंटलचा उतार देतो, पाण्यावाला हरभरा 15 क्विंटलचा उतार देतो. बरोबर मी बोलतोय? बरोबर आहे? बस 42% उत्पन्नात वाढ झाली. आणि मग हे लोक येतात आणि पाहतात. हे म्हणून आज लोक स्वतः हे आंदोलन बनलंय. आणि का नाही करायला पाहिजे सांगा बरं मला, तुम्ही सांगा. अरे एक बोरवेल घ्यायचा असेल एखाद्या माणसाला तर लाख रुपये लागतात. अहो हे किती स्वस्तामध्ये काम व्हायलंय. या लोहारी सांग्यामध्ये जर एक जेसीबी मशीन लावली तर 2 महिन्यामध्ये अख्ख्या एरियामध्ये शोषखड्डे करत. मग काही लोक म्हणतात, काही लोक ऐकत नाही सर, एकत्र येत नाहीत. मग मी त्यांना सांगतो की लोकांच्या नादी लागू नका, अगोदर तुम्ही सुरू करा. शेतकऱ्याची जात मेंढरासारखी.
मेजर साहेबांच्या विहिरीचं पाणी पातळी वाढली की मग ते विचारतात, माझ्या विहिरीला पाणी नाही, आपण तर शेजारीचे, तर तुमचं कसं वाढलं? मग ते म्हणतात मी शोषखड्डे केले. मग हा म्हणतो तुम्ही एक केला का, मला 2 करायचे. बरोबर आहे की? बरोबर आहे ही गोष्ट, मला 2 करायचे. आणि मग असं करता करता आज सुरू झालं आणि हे जन आंदोलन बनलंय. मित्र, सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे की जलतार हा शेतकऱ्याच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग आहे. आज आमच्या भागामध्ये पळसखेड्यामध्ये एक भगवान महाराज पालवे नावाचा गृहस्थ आहे. 2020ला मी त्यांच्या शेतात गेलो होतो. 17 एकर शेती होती आणि 10 पत्राच्या खोल्यामध्ये राहत होता. 2 वर्षामध्ये त्या माणसानं 6 रूमचा आरसीसीचा बंगला बांधला, आर्थिक उत्पन्न वाढल्यामुळे. ही रियालिटी सांगतोय मी तुम्हाला आणि मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. मी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून 17 वर्ष गावागावामध्ये शिबिरं घेण्याचं काम करतोय. मी स्वतः पाहिलेलं आहे की शेतकऱ्यांचं उपजीविकेचं साधन शेती आहे. उदाहरणानं सांगतो तुम्हाला, आम्ही सर्वे केलाय. एक 10 सदस्यांचं कुटुंब आहे मेजर साहेब, आणि त्यांना 10 एकर शेती आहे आणि ती 100% कोरडवाहू आहे. आई, ती 100% कोरडवाहू आहे. एक माणूस शेती करायला, बाकीचे 9 जण दुसऱ्याच्या शेतामध्ये रोजानं कामाला चालले. ही वस्तुस्थिती आहे. बरोबर आहे? कारण बापच म्हणतो की कोणीही वावरात येऊ नका, इथं काहीच पिकत नाही, मी एकटा सांभाळतो, आपल्याला पोटभर खाण्यापुरतं धान्य होईल, बाकीचे तुम्ही तुमचे कामधंदे करा. आणि मग अशा गावामध्ये आम्ही पाण्याचं काम केलं, ते गाव पाणीदार बनले. कल्पना करा, 10 एकरची शेती 100% बागायती झाली. 12 महिने पाणी आहे. बाप दिवसा दारे धरायला, मुलगा संध्याकाळी दारे धरायला, घरातल्या सगळ्या महिला 24 घंटे शेतात काम करायला. लाखात उत्पन्न गेलंय, घरं पक्के बांधलेत, मुलाबाळांना चांगल्या दर्जाचं शिक्षण भेटायला लागले. कोण म्हणतं शेतकऱ्यांची मुलं हुशार नाहीयेत? फक्त पैसा नसल्यामुळे आपण त्यांना ते दर्जेदार शिक्षण देऊ शकत नाही. मी बोलतोय खरे? मी तर इतका खोलीवर जाऊन अभ्यास केलाय. 50 एकरचा शेतकरी असू द्या, 7-12 घेऊन मॅनेजरकडे जाऊन बँकेत, तो तुम्हाला उभा करतो का पहा बाहेरला, थांबा बांधतो थांबा. आणि एखादा चपराशी 25,000 रुपये त्याला मासिक पगारपत्र घेऊन त्यांनी बँकेत जाऊ द्या, त्याला मॅनेजर समोर बसतो, बाय साहेब बसा, होम लोन घेता का, कार लोन घेता का, काय घेता सांगा. मी बोलतोय सत्य आहे ना? सत्य आहे ना? आणि म्हणून माझा संकल्प आहे गुरुदेवांच्या आशीर्वादानं की शेतीला लागणाऱ्या साधनापैकी सगळ्यात महत्वाचं साधन पाणी आहे. पाणी असेल तर तो हजारातून लाखात जाईल, सगळ्या कुटुंबाला रोजगार भेटल, तरुण मुलं बेरोजगारीपासून वाचतील, व्यसनापासून मुक्त होतील. आणि माझं स्वप्न आहे की बँकेचा मॅनेजर माझ्या मायबाप शेतकऱ्यांच्या शेतात आला पाहिजेत आणि त्याला म्हणला पाहिजेत कर्ज घेता का, आणि तो म्हणला पाहिजेत. मी काही राजकारण्यासारखं भाषण नाही करत, नेत्यासारखं, ही वस्तुस्थिती सांगतोय. आणि माझा मायबाप शेतकरी म्हणला पाहिजे, साहेब तुमचं कर्ज नको, माझ्याजवळच मागच्या वर्षीच्या कापसाचे 1 लाख रुपये उरलेले आहेत, हे धरा आणि एफडी करा. हे दिवस कोण आणणार आहे माहिती? हे दिवस पाणी आणणार आहे. बरोबर आहे ना? हे दिवस कोण आणणार आहे? पाणी आणणार आहे. आणि ते माध्यम जलताराच्या माध्यमातून आज गुरुदेवांनी दिलंय. खूप सोपं आहे. बस ज्या उतारानं पाणी वाहणार आहे, बस तिथं खड्डा करा, त्याला दगडानं भरा आणि त्या पाण्याला जमिनीमध्ये विश्रांतीसाठी न्या. बस त्याची साठवणूक करा. कॅच द रेन, सेव्ह द वॉटर, इंग्रजीमध्ये म्हणतात. पाण्याचा प्रत्येक थेंब न थेंब जमिनीच्या भूगर्भामध्ये साठवा, आणि ते जलतारानं करून दाखवले. सगळेजण एकत्र या. नाही आले वैयक्तिकरित्या स्वतः करा. आता मी मागच्या 20 दिवसापूर्वी नागपूरला आलो होतो. नितीन वैद्य म्हणून एक फार मोठे गृहस्थ आहेत, अॅग्रिकल्चरमध्येच काम आहे त्यांचं, 700 करोड रुपयाचा टर्नओव्हर आहे. वाकळेश्वरला तिथे त्यांची एक शेती आहे, आणि तुष्टी नावाचं एक गाव आहे ना कळमेश्वर तालुक्यामध्ये, तिष्टी त्या ठिकाणी त्यांनी 32 एकरचा डोंगर घेतलाय आणि 32 एकरवर त्यांनी संत्र्याची बाग लावली. त्यांनी मला असंच मेजर साहेबांनी पाहिल्यासारखा व्हिडिओ पाहिला आणि नाद लावला. म्हणले सर तुम्हाला गाडी पाठवतो, न्यायला माणसं पाठवतो, पण तुम्ही या. आम्ही गेलो, पाहिलं. त्या माणसानं पाण्यासाठी काय केलं होतं माहिती? 38 लाख रुपये खर्च करून 2 एकरचं शेततळ तयार केलं. आणि ज्यावेळेस आम्ही त्यांना हे तंत्रज्ञान दाखवलं, त्यांच्या 32 एकरमध्ये जलताराचे मार्किंग केले, जलतारा प्रकल्प करून दाखवला, आणि त्यांना गॅरंटी दिली की शेततळ्यामध्ये मोटर टाकायचं काम पडणार नाही, कारण त्यांनी 2 विहिरी खोदल्या होत्या. ते मला जाता जाता म्हणले सर तुम्हाला मागच्या वर्षी काऊन भेटले नाही, माझे 38 लाख रुपये वाचले असते.
मी म्हणलं वाचवले असते तुम्ही मला किती दिले असते. गमतीचा भाग सांगतोय. हे काम पैशासाठी कोणी करत नाही, बरोबर आहे की नाही. हा व्यवसाय नाहीये, हा छंद आहे. आणि त्यापेक्षाही हे समाजाचं उत्तरदायित्व द्यायचंय. माणूस म्हणून जन्माला आलो, काहीतरी देण्यासाठी आलो. गुरुजी नेहमी सांगतात की प्रेम आनंदाने ज्ञान वाटा. म्हणून आज काळ्या रानात जरी रात्री गाडी थांबून जर ठरवलं की चला इथं झोपू, एका सेकंदात झोप लागते, एका सेकंदात. सकाळी 5 वाजल्यापासून 11 कधी वाजतात हेच कळत नाही. आणि काय कमवायचं जीवनात. काही लोकांना झोपेच्या गोळ्या घ्यावा लागतात तरी झोप लागत नाही, औषधे प्यावा लागतात तरी झोप लागत नाही. मी बोलतोय खरं आहे ना. आज इथे येण्याचा योग आला, तुमच्या बरोबर जलतारा प्रकल्प मला सांगता आला. माझी विनंती आहे, कधी जर अभ्यास दौरा करता आला मेजर साहेब या महिला मंडळांचा, ते एकदा घेऊन या निश्चितपणे. कारण बाहेर ज्यावेळेस तुम्ही पाहायला जाता त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास वाढतो. आणि मी तर म्हणतो की कोण म्हणतं महिलांनी शेती करू नये म्हणून. माझं तर असं मत आहे. आणि गुरुजी तर नेहमी म्हणतात की आता महिलांनी पुढे येण्याचे दिवस आहेत. कारण आता आमचं कंट्रोल संपलेलं आहे. आमचं व्हॉट्सअप आणि फेसबुक मधून डोकंच बाहेर निघणं. राजकारणी लोकांचं काय चाललेलं याच्यातून आम्हाला वेळच भेटेना. आम्हाला सगळे म्हणजे भारतातलं राजकारण, जगातलं राजकारण, त्याच्याशिवाय आम्हाला करमन. आता ऐका नाही, मी बोलतो खरं नाही. बस माझं स्वतःच उदाहरण सांगतो. माझं शेत रोडवर आहे. मी एक हॉटेल सुरू केलेली, तिथं बस थांबा आहे. आणि त्या हॉटेलची सगळी जबाबदारी माझ्या बायकोवर टाकलेली. ती पाहते हॉटेल, दररोज 2000 ग्राहकांना हँडल करते. गुरुजी नेहमी म्हणतात की ज्या वेळेस घराचा नियोजन महिलेकडे असतं, ज्यावेळेस घरामध्ये एखाद्या महिलेचा सन्मान होतो, त्या ठिकाणी लक्ष्मी, नारायण, वैभव, ऐश्वर सगळं येतं. पण आमच्या लोकांचा महिलावर भरोसाच नाही. हिला काही कळत नाही, हिला काही कळत नाही. कोण म्हणतं कळत नाही. मी मेजर साहेब तुम्हाला खऱ्या अर्थाने सॅल्यूट करतो की तुम्ही आज या ग्रामीण महिलांची मोठ बांधली आणि यांना व्यवसायामध्ये आणलं. नाही तर काय गरज आहे पुण्याला राहणाऱ्या एखाद्या सेटल माणसाला आणि त्या ताईला इथपर्यंत यायचं, ही सगळी मरमर करायची काही गरज आहे का. एवढ्याले लाईट लावायचे, एवढा सगळा खटाटोप करायचा गरज आहे काही. सांगा ना मला, मी बोलतोय खरं आहे का खोटं आहे. काय गरज आहे मला 450 किलोमीटर इथं येऊन बेंबीच्या देठापासून बोलायची काय गरज आहे. माझे तर व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत. मी तर TRPचा विचार करायला पाहिजेत, रॉयल्टीचा विचार करायला पाहिजेत, बरोबर आहे की नाही. जसं आज महाराज लोक 50-50 हजार एका एका कीर्तनाचे घ्यायले, नापून द्यायलोय. सांगा बरं मला, इंदोरकर महाराजांनी कीर्तनामध्ये कोणता अभंग घेतला होता. नाव नाही ठेवायलो मी, ते ज्ञानी आहेत, त्यांचा हक्क येतो, त्यांना त्यांचा अभ्यास येतो, तपश्चर्या आहे ती. पण आपल्याला कळायला पाहिजे की त्यांनी काय ज्ञान या गावाला दिलंय, त्याचं आचरण आपण काय करायला पाहिजे, बरोबर आहे की नाही. खरं की नाही बोलतोय. म्हणून समजून घ्या आणि हे करा, खूप महत्वाचं आहे. म्हणून मी एकाच वाक्यात समारोप करतो की जलतारा शेतकऱ्याच्या आर्थिक समृद्धीचा मार्ग आहे. आता एक 5.5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये जलताराची प्रक्रिया काय, कसा करतात, मार्किंग कसं करतात, हिंदी मधला माझा व्हिडिओ आहे, लक्षपूर्वक ऐका. आणि त्यानंतर आमच्या भागातल्या काही शेतकऱ्यांची यशोगाथा आहे त्याच्यामध्ये की काय होतं, माझी परिस्थिती काय होती, जलतारा प्रक्रिया केल्यामुळे काय झालं. तर हा एक 5-5.5 मिनिटाचा व्हिडिओ आपण बघू आणि त्यानंतर मग आपण समारोप करू. धन्यवाद.